नमस्कार. गरजा रायकर सात संवाद या वृत्तवाहिनीत आपलं स्वागत आहे. तर चला पाहूया आजच्या ताज्या घडामोडी. वडखळ ग्रामपंचायतीच्या नूतन कार्यालयाचा भूमिपूजन सोहळा संपन्न. वडखळ पेण तालुक्याचा नाक असे प्रतिपादन भूमिपूजन सोहळ्याप्रसंगी आमदार रविशेठ पाटील यांनी केले. वडखळ ग्रामपंचायतीच्या नूतन ग्रामपंचायत कार्यालय इमारतीचा भूमिपूजन सोहळा तसेच बुद्ध विहार लोकार्पण सोहळ्याच्या प्रसंगी पेणचे आमदार रविशेठ पाटील यांनी वडखळ हे पेणचे नाक आहे असे गौरवोद्गार काढले. या प्रसंगी व्यासपीठावर जिल्हा परिषदेचे सभापती वैकुंठ पाटील, पंचायत समिती सभापती स्मिता पाटील, जिल्हा परिषद सदस्य प्रभाकर म्हात्रे, पंचायत समिती सदस्य प्रदीप म्हात्रे, JSW कंपनी CSR विभागाचे प्रमुख सुधीर तेलंग यांच्यासह गट विकास अधिकारी गजानन लेंडी, सरपंच शिवानी म्हात्रे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य व ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पुढे आमदार रविशेठ पाटील यांनी सांगितले की वडखळ ग्रामपंचायतीचा विचार करता भविष्यात ही ग्रामपंचायत पेण तालुक्यातील एक नंबरची ग्रामपंचायत असणार असून या नवीन ग्रामपंचायतीच्या वास्तूमधून गावाच्या विकासाची गंगा धावली जाईल. यावेळी सभापती वैकुंठ पाटील यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले. तर CSR विभागाचे प्रमुख सुधीर तेलंग यांनी वडखळसाठी निधीची कशा प्रकारे तरतूद केली आहे त्याबद्दल वक्तव्य करत भविष्यात वडखळच्या विकासाला चालना देण्यासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही असे सांगितले. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक सरपंच शिवानी म्हात्रे यांनी केले. यावेळी सर्वप्रथम ग्रामपंचायत कार्यालयाचे विधिवत भूमिपूजन आमदार रविशेठ पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच यावेळी मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढून व टिकावाने खोदून भूमिपूजन झाल्याचे जाहीर करण्यात आले. त्यानंतर आठवडा बाजार सुशोभीकरण, तळ्याचे सुशोभीकरण, भूमिपूजन तसेच जुना वडखळ मार्गाचे देखील भूमिपूजन करण्यात आले. त्यानंतर बुद्ध विहार लोकार्पण सोहळा घेण्यात आला. एकूणच करोडो रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण करण्यात आले. मित्रांनो, रोजगार आणि प्रदूषण हे हातात हात घालून येत असतात, परंतु रोजगार आणि प्रदूषणाची जर सांगड चांगल्या प्रकारे घातली तर कसा विकास होतो ह्याचं एक जलद व उदाहरण आज आपण बघितलेलं आहे. आता जे CSR फंड जो आहे JSW कंपनीचा, त्याचे मुख्य तेलंग साहेबांनी सांगितले की आम्ही 30 कोटीची तरतूद येथील संपूर्ण आजूबाजूच्या गावांच्या विकासासाठी केलेली आहे. आणि त्याचप्रमाणे इथे असणारी PSC गडप PSC साठी त्यांनी 3.5 कोटीची तरतूद केलेली आहे. तर आपण विचारणार आहे भविष्यात ही 30 कोटीची जी तरतूद आहे ती तेलंग साहेब कशा प्रकारची असणार आहे आणि तुम्ही कशी तरतूद आमच्या तालुक्याला करणार आहात. आताच आमदार साहेबांनी सांगितलं फक्त वडखल मर्यादित ठेवू नका तर तालुका मर्यादित करा, तर तुम्ही कसं करणार आहात? तो JSW ग्रुप के माध्यम से, JSW फाउंडेशन के माध्यम से पिछले लगभग 10 साल से हम लोग यहाँ पर विकास के काम कर रहे हैं. अभी JSW फाउंडेशन ने ये तय किया है कि जो भी हमारा ऑपरेशनल एरिया है, लगभग हम 42 ग्राम पंचायत में काम कर रहे हैं, जो बड़खल से शुरू होकर इधर मसद तक, बोरी तक, इस एरिया तक हमारी ग्राम पंचायत जाती है. पर अगर मैं इस वड़खल ग्राम पंचायत की बात करूं, क्योंकि वड़खल हमारी एक जो DIZ की ग्राम पंचायत है, मतलब जो एकदम प्लांट के एकदम बिल्कुल निकट है, तो उस ग्राम पंचायत पर हमारा एक विशेष फोकस रहेगा. इसीलिए हम लोगों ने अपना आराखड़ा तैयार किया है और ये निश्चित किया है कि आगामी 3 साल में हम लोग लगभग 30 कोटी का खर्चा यहाँ पर करेंगे. उसमें से इस वित्तीय वर्ष में 2026-27 में हम लोगों ने लगभग 15 करोड़ रुपए का प्लान बनाया है. उस प्लान की एक प्रतिनिधि हम लोगों ने माननीय आमदार साहब की अनुशंसा पर, श्री वैकुंठ शेठ की अनुशंसा पर और जो सरपंच मैडम है उनकी रिक्वेस्ट पर उस बजट को सैंक्शन करने के बाद हम लोगों ने यहाँ पर ग्राम पंचायत को एक समर्पित किया है. हम लोगों ने ये निश्चित किया अपनी तरफ से कि हम लोग इस साल में लगभग 6 महीने के अंदर वो वाला सारा काम हम लोग पूरा करेंगे. अण्णा, आपली अपेक्षा काय कंपनी प्रशासनाकडनं असणार आहे? कंपनी या ठिकाणी उभी राहिलेली आहे. कंपनीला या संपूर्ण परिसराने साथ दिलेली आहे. ही कंपनी चांगल्या पद्धतीने चालावी, त्यांना चांगलं उत्पन्न व्हावं, परंतु आमची सोय मात्र झाली पाहिजे. या ठिकाणी स्थानिकांना नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत. स्थानिक लोकांना जी बेकार आहे ही बेकारी हटली पाहिजे आणि बेकारीच्या ह्या संपूर्ण याला जर साथ दिली तर लोक आणखी त्यांच्या बरोबर राहतात. विचार केला तर स्थानिकांना प्राधान्याने नोकरी मिळाली पाहिजे. आणि मागाशी एक विषय झालेला, माननीय वैकुंठ पाटील साहेबांनी एक हे घेतलं होतं की इथं PSI साठी संपूर्ण प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी निधीची तरतूद व्हावी. तर आपल्यासोबत वैकुंठ पाटील सुद्धा आहेत आणि हरिओम सुद्धा आहेत. तर जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आपण कंपनीकडे काय मागणी केलेली आहे? जिल्हा परिषदच्या माध्यमातून आपण प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी त्यांना जो जुनं केंद्र होतं ते डेमोलेशनसाठी परवानगी दिली आहे. ज्या ज्या परवानग्या लागतात त्या परवानग्या पूर्णपणे दिल्या आहेत आणि एक नवीन अद्ययावत PSC सेंटर
खरं म्हटलं तर वडखळ जे आहे ते गडप पीएचसी सेंटरच्या अंडर येतं. त्याच्यामुळे इथे आज गडप पीएचसी सेंटर आहे ती खूप म्हणजे चांगल्या परिस्थितीमध्ये नाहीये. त्यामुळे अद्यावत त्या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र बांधण्यासाठी आम्ही परवानगी दिल्यात. येत्या महिनाभरामध्ये हे कामाचं उद्घाटन होणार आहे. आणि निश्चितपणे वडखळ जे गाव आहे ते गाव मोठं असल्या कारणाने या ठिकाणी एका सब सेंटरची गरज लागणार आहे. प्राथमिक आरोग्य उपकेंद्राची गरज लागणार आहे. कारण आपण बघितलं तर संजीवनी हॉस्पिटल असेल किंवा इतर सगळे हॉस्पिटल असतील ते खूप मोठे हॉस्पिटल आहेत. लहान आणि कष्टकरी आणि शेतकरी आणि सर्वसामान्यांसाठी एक छोटस सब सेंटर होणं आवश्यक आहे. आणि तशा प्रकारची तरतूद आम्ही जिल्हा परिषद मध्ये मी आणि हरिओम शेटनी केलेली आहे. धन्यवाद. आपण पाहिलं तर एक कंपनी असल्यामुळं काय होते, बऱ्याच प्रमाणात रोजगाराची समस्या सर्वीकडे काय होते तर रोजगार हवा, पण रोजगाराच्या बरोबर जर विकास कामं झाली तर नक्कीच कंपनीची भरभराटी होईल, इथल्या गावांची भरभराटी होईल, स्थानिकांना रोजगार मिळेल आणि स्थानिकांचे हात मजबूत होतील. धन्यवाद. तर अशाच अनेक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायगड 7 संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती क्लिक करा. धन्यवाद.